रक्षाबंधन हा मुलींच्या जिव्हाळ्याचा सण, तसाच मुलांचे, पण आमच्या घरी थोडंसं वेगळं वातावरण असतं बरं का. आमच्या घरी काय मुलगी नाही आहे, इवन मला नणंद नाही आहे. त्यामुळं असं होतं की रक्षाबंधन दिवशी आमच्या घरी एकदम असं शांतता असते. माहोल असा सणाचा वगैरे काही नसतो. का तर राखी बांधणार कोण? माझे मिस्टर पण घरातून बाहेर जात नाहीत. का तर प्रत्येकाच्या हातामध्ये एक राखी असते जी त्यांच्या बहिणीने बांधलेली असते आणि माझ्याकडे राखी बांधणारं कोणी नाही आहे, म्हणून ते त्या दिवशी घरातूनच बाहेर जात नाही. मला खूप वाईट वाटतं. सेम माझ्या मुलांची सिच्युएशन आहे ही. मग मी काय करते, मीच आदल्या दिवशी जाऊन राख्या आणते. सकाळी त्यांना तयार झाल्यानंतर मीच राख्या बांधते. आता तुम्ही म्हणाल, अरे मुलांना एक ठीक आहे, नवऱ्याला का राखी बांधते तू? का नाही बांधली पाहिजे मी? रक्षाबंधनाचा धागा आहे ना तो. जर भाऊ बहिणीचं रक्षण करतो तर नवराही बायकोचं रक्षण करतोच की. म्हणून मी माझ्या नवऱ्याला राखी बांधते आणि मला त्याची लाज वाटत नाही. आणि मी काही करते त्याचं चुकीचंही मी करते असं नाही वाटत मला. अभिमान आहे मला की माझा नवरा माझं एकदम छान पद्धतीनं रक्षण करतो, म्हणून मी त्याला ती राखी बांधते. पण त्या दिवशी मी माझ्या नवऱ्याचा हात रिकामा राहू देत नाही. पटतंय का माझं की चुकतीये मी? प्लीज कमेंट करा.